आळू दुसरा पर्याय नाही. प्रारब्ध काही काही नाही. नांदेड कडून आणल्या नांदेड कडून आणल्या किती 3 लाख दिले. बरोबर लग्न थाटामाटात एक तर पोर सोनं नाणं भरवलंय मोठं 10 तोळे ते 8 दिवसात सोडून दे. म्हणजे प्रारब्ध आणि काही 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 नसांना त्यांचे लग्न झाले सुरळीत चालू. प्रारब्ध हे होते सगळं नशिबाने होत असतं सगळं. कुणावर कोणी कुणावर दोष देत जाऊ नये. त्याच्यामुळे हे झालं आणि त्याच्यामुळे दुसऱ्यामुळे काही झालं नाही आणि आपलंच नशीब आपल्याला आणि असं करून देत आहे. विठाला विठाला महाराजांनी विनंती देवाशी केली. काय सांगत होतो? संत देवाशीच बोलत असतात. देवाबद्दलच बोलतात. देवाचंच बोलतात. लक्षात ठेवा. विठाला विठाला असं काही बोलतात की त्या बोलण्यामुळे देवाने तुला काय आमच्या कीर्तनात घेऊन होते अजून नाही दिले बरं का. मी झोपून देत नसते आपल्या कीर्तनात झोपतच नाही. हो नाही तर काय 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 सुरू झालं देवासारखं बोलत नाही. महाराज म्हणतात बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलू तर नका पण बोलायला असं बोला जेने बोले विठ्ठलाकडे देवाने डोलावलं देवाने डोलावलं. आणि नामदेवाच्या कीर्तनात घेऊन नाचायचं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग जने म्हणे ज्ञान देवा बोलांग. बघा महिलांची त्या ठिकाणी महत्व आहे महिलांना. ते कीर्तन केले नाही. मी ऐकलं नाही का त्या जनाबाईने कीर्तन केलं. सखूबाईने भजन केलं. भजन केले मीराबाईने नृत्य केलं. ते नाचू लागले म्हणून तिच्या वडिलांनी विष प्यायला दिलं. हे रामचा अपमान करते काय राजा मी तू राणीची मुलगी नाचते विष पे नाचल्याशिवाय राहणार नाही. विष प्यायला राज दिले भेजा पिवता पिवता मीरा हासे रे पग आमची तर सप्त महाराज उभारायचा. ते आम्हाला इशारा घेते ते म्हणे एक बोची तारीख घ्यायची.